खामगाव बेथाणी अलायन्स चर्च व ख्रिस्ती समाजाच्या वतीने 7 जुलै रोजी दुपारी 1 वाजताच्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले। दिलेल्या निवेदनात नमूद आहे की आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली येथे पार पडलेल्या हिंदू जन आक्रोश मोर्चामध्ये ख्रिस्ती धर्मगुरूबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले। त्यामुळे ख्रिस्ती समाजाच्या भावना दुखावल्या असून याबाबत जाहीर निषेध करण्यात येत आहे। या प्रकरणी आमदार पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून आमदारकी रद्द करावी तसेच ख्रिस्ती धर्मगुरू व समाजाला संरक्षण देण्यात यावे अशी मागणी निवेदनात केली आहे। निवेदनावर अनिल थोरात, शमुवेल जी लवाडे, राजू पॉल सह ख्रिश्चन समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत। तर निवेदन देताना महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आम्ही बेथाणी अलायन्स खामगाव आणि ख्रिस्ती समाज या ठिकाणी यासाठी जमलेलो आहोत की आमदार पडळकर यांनी एका सभेमध्ये ख्रिस्ती समाजाबद्दल आणि ख्रिस्ती धर्मगुरूबद्दल जे काही बेताल वक्तव्य केलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की जे ख्रिस्ती धर्मगुरू आहे त्यांचा जर फरार खराच त्यांना 11 लाखाचं बक्षीस त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि अशा बेताल वक्तव्य केलेला आणि ते एका संविधानिक पदावर असल्यावर असं बेताल वक्तव्य करणं त्यांना शोभत नाही आणि ते संविधानाच्या विरुद्ध आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासाठी आम्ही हे निवेदन घेऊन आलेलं आहे की त्यांनी आमदार पडळकर यांची आमदारकी रद्द करावी आणि योग्य ती कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करावी। एवढंच नाही तर जर ख्रिश्चन समाज आहे, ख्रिश्चन धर्मगुरू आहे, त्यांना काही इजा झाल्यास किंवा मालमत्तेची हानी झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार आमदार पडळकर हे राहतील आणि म्हणून ख्रिस्ती समाजाला संरक्षण द्यावं आणि आमचं निवेदन हे मान्य करावं म्हणून यासाठी आम्ही या ठिकाणी जमलो। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।